नवापूर बसस्थानक परिसरात घडलेल्या भीषण अपघातात मका विक्रीसाठी आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची नात थोडक्यात बचावली आहे। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे। कमुबाई गोठारी या गावीत वय 50 राहणार डोकारे या आपल्या नात नितीक्षा अजित वडवी वय 15 हिच्यासह बसस्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या होत्या। दरम्यान MS-14 MS-2310 शहादा वापी बसने मागून धडक दिल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या। स्थानिकांनी तात्काळ त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकारी रेचल शिवाजी वडवी यांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र उपचारादरम्यान कमुबाई गावी त्यांचा मृत्यू झाला व नात नितीक्षा वडवी हिला किरकोळ दुखापत झाली। तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे, पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। या प्रकरणी बस चालक नितीन भांबरे, वाहक AS काजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि बस रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्याच्यात त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिच्या वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे।